फक्त थोडा काही वेळ राहिल्यामुळे आता पाहून राहिलो आपण सध्या वाघामाता या चौकातून प्रहारची खूप मोठी रॅली जे टू व्हीलर रॅली आहे हे आता निघणार आहे। त्यानंतर आता पाहिलं आपण की जे प्रहारचे जे उमेदवार आहेत प्रहारचे जे उमेदवार आहेत ते सौ खालिका अनिल पिंपळे यांची भव्य रॅली पर्यंत जाणार आहे। पाहू शकता सध्या जो जल्लोष चालू आहे इथं प्रहार जनशक्ती पक्षाचा चारही बाजूने सध्या खूप मोठी जनता आणि खूप मोठे मतदार इथं उपस्थित झालेले आहेत। पाहू शकता तुम्ही चारही बाजूले इथून ही रॅली निघून अचलपूर मध्ये गांधीपूल या ठिकाणी संपन्न होणार आहे। तिथं असं माहित पडलं की बच्चू भाऊ यांची सभा सुद्धा आहे, तर पाहत राहा कंटिन्यू। तर आपल्यासोबत सौ सारिका अनिलजी पिंपळे जे प्रहारचे उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत। काही आजचा जल्लोष जवळपास आपल्या आता दुसरी का तिसरी रॅली, आजचा जल्लोष पाहून काय वाटते आपली सीट पक्की येणार का? बिलकुल जनतेचा पूर्ण मला प्रतिसाद मिळत आहे। जनतेचा प्रतिसाद, परमेश्वराचा आशीर्वाद आणि जी आपण लोकांची आजपर्यंत जी सेवा करत आलेला आहोत त्यांचा एक मला आशीर्वाद ते आपले। बरं, जसं आता ज्या रॅल्या पाहून राहिलो आपण याच्या आधीच्या झाल्यात, काही रॅल्या खूप मोठ्या प्रमाणात निघून राहिल्या, तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की मोठमोठ्या रॅल्या पाहून यांचा विजय पक्का त्यांचा विजय पक्का। मोठ्या रॅल्या पाहून नाही, मोठा पक्ष पाहून पण नाही, जो माणूस खरा आपल्यासाठी काम करतो त्यालाच तुम्ही मत द्यावे माझ्या मते। जवळपास थोडाच वेळ राहिलेला आहे आता, म्हणजे प्रचार संपणार आहे। आता मतदारांना आव्हान फक्त काही वेळापुरताच आता टाइम राहिलेला आहे, त्यानंतर मतदारांना माझं एकच आव्हान आहे की त्यांनी जो जनतेची सेवा करतो आणि आम्ही जनतेची सेवा करण्यासाठीच आम्ही आमच्या विकासाची ही लढाई लढत आहे। या सेवेमध्ये आम्ही आरोग्याची, शिक्षणाची, घरकुलाची सर्व जे काही कामं माणसाला आपण जेव्हा राहतोय तर त्याला आपल्याला अडचणी भरपूर येतात, आम्ही त्या सेवा सोडवण्यासाठीच आम्ही विकासाची लढाई लढत आहोत। जनतेने मला विकासाची लढाई आहे म्हणूनच मला जनतेने निवडून द्यावे, मी जनतेकडून हीच इच्छा आहे। एक संधी देऊन आम्ही त्या संधीचं सोनं करू अशी माझी आशा आहे की जनतेने मला एक संधी द्यावी, आम्ही त्या संधीचं सोनं करू, आम्ही त्यांच्या गोष्टींवर खरं उतरू। खरा माणूस आणि आपलाच माणूस हे ओळखावे। सोबतच अनिलजी पिंपळे आहेत जे प्रहारचे कट्टर समर्थक आहे आणि माजी नगरसेवक सुद्धा आहेत। काय सांगाल 3 तारखेच्या निवडणुकीत जो बदल घडणार आहे तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये, काय सांगाल? सन्माननीय आमदार बच्चूभाऊ कडू माजी राज्यमंत्री त्यांनी मला मी छोटासा कार्यकर्ता प्रहार जनशक्तीचा मी छोटासा कार्यकर्ता, त्यांनी मला हे दिलेले आहे, संधी दिलेली आहे आणि मातीचं सोनं कसं होईल मला जनतेने 3 वेळा नगरसेवक बनवलेला आहे, 2 वेळा उपाध्यक्ष आणि 3 दिवसाचा कार्यकाळ नगर अध्यक्षाचा 2001 मध्ये मिळालेला आहे। जनताची सेवा मी 25 वर्षापासून करीत आहो आणि आजही करीत आहो। आम्हाला एकच आहे, आम्हाला काही तिथं जो नगराध्यक्ष चालला तो काही जंग लढाले आणि कुस्ती खेळाले चालला नाही, कटेंगे बटेंगे आम्हाला त्याच्यावर मागायचा नाही। आमचा एकच उद्देश आहे, आम्हाला जनतेची सेवा करायची आहे आणि आम्हाला जनतेचे निवडून देणार आहे, आम्हाला कामावरच निवडून देईल आणि एक चमत्कार होणार आहे 3 तारखेला भरघोस। आणि बच्चूभाऊचा आशीर्वाद, जनतेचा आशीर्वाद, हा जनतेचा आशीर्वाद घेऊन एक चमत्कार घडून जवळपास 30,000 वोटांना आम्ही निघू अशी मी आवाहन करतो। आमची जीत निश्चितच आहे, कारण माननीय बच्चूभाऊ कडू यांची जाहीर सभा
निवडणुकीबद्दल आपला उमेदवार नक्की येईल का निवडून? आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. आमचे 20 उमेदवार आहे. एका उमेदवाराने जर 500 काढले तरी आम्ही 15-20 वेळेच्या वरती जातो. बाकीचे मत वेगळे. जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा माननीय भव्य मैत्री भव्य मैत्री भव्य मैत्री जाहीर सभा आज से 5 वाजता भव्य मैत्री